ही पोलीस यंत्रणा जी होती ती जो कुणी महाजन नावाच्या एक अधिकाऱ्याने 2 आरोपी पहिल्यांदा पकडले गेले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाकीचे मोबाईल त्या गाडीत ठेवून पळून गेले. मला स्वतःला बोलले जर पोलीस यंत्रणा असं सांगते की पोलिसांनी एका गाडीमध्ये मोबाईल ठेवले ते दुसऱ्या दिशेला गेले म्हणून आम्हाला त्यांचं लोकेशन काढणं अवघड गेलं, मग पोलिसाला मोबाईल सापडले का नाही पोलिसला मोबाईल? मग पोलिसनी ते मोबाईल मधलं रेकॉर्ड काढून काय काय त्यांनी केले, कुणाकुणाला फोन केले, त्यांनी कुणाला केले, इंटर कनेक्शन का जुळवलं नाही, हा सर्वात महत्वाचा विषय. आणि परत त्याच्यानंतर तिसरा आरोपी त्यांनी अटक केला बालेवाडीमधून. मी पहिल्या बाईटला 9 तारखेला संध्याकाळी 7:10 मी आपल्या चॅनलला सर्वांना बोललो. त्या दिवशी सांगितलं होतं की हा आरोपी जो आहे याचं कनेक्शन कुठं धाराशिव मार्गे पुण्याला लागते का बघा, कारण मला बोलण्यामागे काहीतरी लॉजिक होतं, पण त्याच्यावर कोणी सिरियस घेतलं नाही. आज याच्यावर जेव्हा म्हणतात की धाराशिवच्या मार्गेच तो पुण्याला सगळे आरोपी पुण्यात सापडतात, मग याचं काय लॉजिक आहे? खंडणीतला आरोपी पुण्याला सरेंडर होतो, तो म्हणतो मी इकडे गेलो तिकडे गेलो, मी त्याची कहाणी पण सांगितली, तो कसा कसा कुठं कुठं गेला. मग तो ज्या दिवशी बाईट दिले 12:30 वाजता काहीतरी मीडियाला 31 तारखेला, तर त्या दिवशी बाईट दिल्याच्या नंतर तो बाईट देताना होता कुठं?